तर नागपुरात तामिळनाडूमधील बृहदेश्वर शिव मंदिराचा देखावा साकारण्यात आला। 106 वर्ष जुन्या दक्षिणामूर्ती गणेशोत्सव मंडळानं हा देखावा साकारला। त्यामुळे तामिळनाडूच्या तंजावरमधील प्राचीन आणि ऐतिहासिक बृहदेश्वर शिव मंदिराचं दर्शन गणेश भक्तांना नागपुरात घेता येत आहे। बृहदेश्वर शिव मंदिरात असलेल्या 13 फूट उंचीच्या शिवलिंगाची प्रतिकृतीही या ठिकाणी साकारण्यात आली आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। नागपुरातील सगळ्यात जुन्या अशा दक्षिणामूर्ती स्वयंसेवक गणेशोत्सव मंडळामध्ये आणि तिथल्या बाप्पा आता विराजमान झालेल्या आहे। बृहदेश्वर मंदिर तंजावर येथलं तामिळनाडू येथील मंदिराची प्रतिकृती या मंडळाने साकारलेली आहे। खरं तर गेल्या काही वर्षांपासून दाक्षिणात्य मंदिरांचा प्रभाव या गणेश मंडळावर जास्त दिसला आणि तिथल्या काही प्रतिकृती त्यांनी साकारलेल्या आहे। यावेळेला बृहदेश्वर मंदिर तंजावरचं जे अतिशय रेखीव आकर्षक आहे, एकाच दगडातून तिथे कोरलेलं आहे, पण त्याची अनुभूती घ्यायची असेल तर नागपुरातील महाल परिसरातील दक्षिणामूर्ती गणेशोत्सव मंडळामध्ये यावं लागेल। आपल्यासोबत तिथले पदाधिकारी आहे, विवेकजी आहे। विवेकजी, संपूर्ण ही संकल्पना काय आहे, काय सांगाल? आमचा असा साधारणपणे प्रयत्न असतो की दक्षिणेतले अनेक असे मंदिर आहेत की ज्याच्यामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीच्या अनेक खुणा आणि त्यावेळेचं जे आर्किटेक्चरल स्थापत्यशास्त्राचं ज्ञान होतं त्याचं एक्सप्रेशन त्या सगळ्या कलांमधनं विविध दिसतं। जसं तुम्ही सांगितलं की हा एका दगडातून बनलेलं हे मंदिर आहे। इथे जर आपण पाहिलं तर त्याचे जे खांब आहेत ते खांबही विशिष्ट पद्धतीचे आहे। त्याला त्यांच्या तामिळ भाषेमध्ये येली असं म्हणतात। ते येलीचा अर्थ असा की खाली हत्ती आहे, मध्ये सिंह आहे आणि वरती अश्व आहे आणि त्यांच्या तोंडामध्ये एक साखळदंड आहे लोखंडाचा, तो असा दाखवला गेला। त्याच्यामध्ये हत्ती हे एक स्ट्रेंथचं स्वरूप असतं, म्हणजे सिंह जो आहे तो करेजचं स्वरूप असतं आणि जो वरती घोडा आहे तो ऍक्शनचं किंवा स्पीडचं स्वरूप असतं। तर असं तिघांचा मिळून एक शौर्य सांगणारं, त्यावेळेचं सगळं व्यक्तिमत्व दर्शवणारं असं येली नावाच्या सगळ्या पिलर्सनी तो त्या ठिकाणचं मंदिर आहे। हत्ती, वाघ, सिंह आणि अश्व या तिन्ही याच्या पोल्स जे आहे, म्हणजे जे खांब आहे त्याचा या स्थापत्यशास्त्रातून एक दर्शन घडवण्याचा प्रयत्न या मंडळाकडून करण्यात येतो आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह नागपूर।